नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत टाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती नुकतीच आता तुमची कनिष्ठ लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई या पदांसाठी जी ऑनलाईन परीक्षा झालेली होती 5/12/2024 ते 9/12/2024 या दरम्यान लेखनिक आणि शिपाई पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. आणि आता या परीक्षेची आन्सर की ही तुमच्या प्रोफाईल आय डी वरती उपलब्ध करून दिलेली आहे. तर प्रत्येकाने आपल्या प्रोफाईल आय डीवरती जाऊन त्या ठिकाणी आन्सर की डाउनलोड करायची आहे. आणि आपण आजच्या ह्या व्हिडिओ सेक्शनमध्ये लेक्चरमध्ये जे काही लेखनिक आणि शिपाई पदासाठी आपण ज्या महत्त्वाच्या काही तुम्हाला PDF नोट्स दिलेल्या होत्या, MCQ सिरीज दिलेले होते, यातले बरेचसे क्वेश्चन्स तुमचे या ठिकाणी रिपीट झालेले आहेत या परीक्षेला. तसेच आता पुढे तुम्हाला इतरही काही बँक जिल्हा भरतीच्या परीक्षा पेंडिंग आहे, तर त्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला ही प्रश्नपत्रिका खूप महत्त्वाची आहे. कारण प्रश्न खूप रिपीट होत आहेत आणि महत्त्वाचे टॉपिकच त्या ठिकाणी जास्त करून रिपीट होत आहेत. तर आपण या ठिकाणी आजच्या या सेक्शनमध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बँकिंग, सहकार कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था हे महत्त्वाचे टॉपिक आपण आजच्या या सेक्शनमध्ये समजून घेणार आहोत की या टॉपिकवरती तुम्हाला जे रिपीटेड होणारे क्वेश्चन आहेत ते लेखनिक आणि कनिष्ठ शिपाई पदांसाठी जे आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती झाली, तर या भरतीमध्ये सुद्धा या परीक्षेमध्ये सुद्धा महत्त्वाचे रिपीटेड क्वेश्चन आलेले होते. आणि हे रिपीटेड क्वेश्चन कोणकोणते आहेत हे प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित आजच्या या सेक्शनमधून समजून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला इतर जिल्हा बँक भरतीच्या दृष्टीने हे पूर्ण लेक्चर खूप महत्त्वाचं असणार आहे. आपला मेन फोकस आहे बँकिंग, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, सहकार कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्था. ओके, या महत्त्वाच्या टॉपिकवरती आपण आज डिस्कशन करणार आहोत की कोणकोणते क्वेश्चन्स रिपीट आलेले होते आणि ते क्वेश्चन कोणते होते, त्याची उत्तरं काय आहेत हे आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. चला, प्रत्येकाने आपल्या नोटबुक सेक्शन ओपन करून ठेवायचे आहे आणि प्रत्येकाने हे क्वेश्चन नोट डाऊन करून घेणं आवश्यक आहे. कारण जर तुम्ही नोट डाऊन केलं तर तुमचे ह्या ठिकाणी ते जे क्वेश्चन असणार आहेत ते क्वेश्चन व्यवस्थित सरावातनं त्या ठिकाणी तुमचे क्लिअर होत असतात. किंवा ज्यांना लिखाण शक्य नसेल तर त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. ओके, आणि व्हिडिओ जर आवडला तर विद्यार्थी मित्रांनो लाईक मात्र नक्की करत चला. आपण आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, इतर जे काही आता पुढील भरती परीक्षा असणार आहे बँकेच्या संबंधी, आणखीनही काही जिल्ह्यांच्या परीक्षा पेंडिंग आहेत, तर या जिल्हा भरती परीक्षेच्या संबंधी तुम्हाला हे जे काय आता आपण क्वेश्चन पाहणार आहोत हे कायम रिपीट होणारे प्रश्न आहे आणि आपण रिपीट होणाऱ्या प्रश्नांकडे जास्त फोकस देणं आवश्यक आहे. त्यामुळे पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, पहिला प्रश्न जे आपल्याला होतं मराठी व्याकरणासंबंधीचे. बघा, हे आता मराठी व्याकरणावरचे काही क्वेश्चन्स आहे. संयुक्त स्वर हे डॅश डॅश असतात, तर संयुक्त स्वर हे काय आहेत, त्या ठिकाणी दीर्घ उच्चाराचे असतात. हा पण क्वेश्चन तुम्हाला रिपीटेड झालेले क्वेश्चन आहेत. मागीलही काही भरती परीक्षेमध्ये मी तुम्हाला ज्या क्वेश्चन्स पेपर प्रोव्हाइड केल्या होत्या किंवा आपल्या ज्या बेसिक नोट्स होत्या त्यामधले हे क्वेश्चन रिपीटेड आहेत. ओके, पुढे घ्या. मराठीमध्ये स्पर्श व्यंजन एकंदरीत डॅश डॅश आहेत, तर किती, 25. चला, हे दोन क्वेश्चन समजले. पुढे बघूया आपण. नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात, वचन असे म्हणतात. पुढीलपैकी शब्दातील समूह मानला जात असल्यामुळे एकवचनी नसणारे शब्द कोणते, जोडपे. त्यानंतर पुढे घ्या. पासून व पलीकडे या शब्दयोगी अव्ययांचा उपयोग कोणत्या विभक्ती कार्यासाठी केला आहे आणि त्याचा अचूक पर्याय निवडा. तर पंचमी आणि सप्तमी. हा पण क्वेश्चन रिपीट होता, मागच्या क्वेश्चन पेपर मधले हे रिपीट क्वेश्चन आहेत. आता पण जी भरती झाली सातारा जिल्ह्याची त्याची क्वेश्चन पेपर मधले हे क्वेश्चन आहेत आणि हे मागच्या काही इतर जिल्ह्यांच्या ज्या क्वेश्चन पेपर होत्या त्यामधले हे रिपीटेड क्वेश्चन आहेत. त्यामुळे आता तुम्हाला पुढील जर इतर जिल्हा मध्यवर्तीसाठी अभ्यास करायचा असेल तर या प्रश्नांवर फोकस करा, कारण मी हे सगळे क्वेश्चन निवडक क्वेश्चन काढलेले आहेत, हे रिपीटेड क्वेश्चन मी काढलेले आहेत. ओके, बघा पुढचा प्रश्न घ्या. आम्ही सकाळी फिरायला जातो आणि आम्ही या शब्दाचा सर्वनामाचा प्रकार कोणता आहे, तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम.
आई त्या मुलाला हसविते हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचे आहे? तर प्रायोजक क्रियापदाचे आहे. काळ ओळखा. यापुढे मुली आपला अभ्यास उत्तम प्रकारे करीत राहतील म्हटलेला आहे. तर रीती भूतकाळ हा पण तुम्हाला रिपीटेड क्वेश्चन आहे. मी निबंध लिहितो, या वाक्याचा रीती भूतकाळ काय आहे हा पण रिपीट क्वेश्चन आहे. मी निबंध लिहित असे. ओके, चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. रोहिणीच्या समक्ष ही दुर्घटना घडली. तर स्थलवाचक हा पण रिपीट क्वेश्चन आहे. तो न चुकता येतो हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे उदाहरण आहे? निषेधार्थक. त्यामुळे हे क्वेश्चन व्यवस्थित करा. हेच तुम्हाला पुढील इतर भरतीसाठी खूप महत्वाचे क्वेश्चन आहेत. पुढे बेसेल 3 हा पण रिपीट आहे. बेसेल 3 नुसार किमान एकूण भांडवल प्रमाण हे डॅश डॅश इतके आहे. तर 9%. अगदी कमी वेळात महत्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करत चला, जे जे रिपीटेड आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेला त्याचा फायदा होतो. बँक व्यवसायाचा आधारस्तंभ म्हणून बेसेल 3 नुसार कोणत्या विकल्प ओळखला जात नाही म्हटलेला आहे? तर जोखीम केंद्रीय पर्यवेक्षण. त्यानंतर घ्या आवर्ती ठेवीवर दरमहा तर मुदत ठेवीवर फक्त डॅश डॅश पैसे भरता येतात एकदा. ओके, चला पुढे बघूया. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतामध्ये प्रथम त्रिवर्षीय आयात निर्यातीचे धोरण जाहीर करण्यात आले होते? 1985. हा पण रिपीटेड क्वेश्चन आहे. मी सर्व रिपीटेड क्वेश्चन घेतलेले आहेत की जे आता सातारा जिल्ह्याच्या भरतीसाठी जे आलेले क्वेश्चन होते, या मागील काही इतर जिल्ह्यांच्या क्वेश्चन पेपर तसेच मी तुम्हाला जी नोट्स प्रोव्हाइड केलेली होती त्यामधले सुद्धा ज्या काही ऑफलाईन परीक्षा होतात, काय ऑनलाईन परीक्षा होतात, तर त्या प्रश्नपत्रिकेमधले हे रिपीटेड क्वेश्चन आहेत. आणि मी सगळे निवडक रिपीटेड क्वेश्चन घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला पुढील परीक्षेच्या दृष्टीने त्याचा नक्कीच फायदा होईल. पुढे घ्या. पुढीलपैकी कोणती जोखीम गणसंख्येचे संख्यात्मक परिणाम नाही म्हटलेला आहे? तर मूल्याधार जोखीम गणना हे त्याचं उत्तर आहे. पुढे काळूबाई देवीचे प्रसिद्ध स्थान मांढरदेव कोणत्या तालुक्यात आहे? तर बघा, हे सातारा जिल्ह्यावरचे प्रश्न होते आणि मी सातारा जिल्ह्यावरचा स्पेशल व्हिडिओ टाकलेला होता. त्यातले बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला पेपरला आलेले आहेत. तर काळूबाई देवीचे प्रसिद्ध स्थान मांढरदेव कोणत्या तालुक्यात आहे? तर वाई तालुक्यात आहे. आरबीआयने परवाना रद्द केलेले पूर्वांचल सहकारी बँक कोणत्या राज्यामध्ये आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहे. त्यानंतर घ्या. खालीलपैकी कोणती संस्था स्वतंत्र भारतातील पहिली वित्त संस्था आहे? तर IFCI हे त्याचं उत्तर आहे. महागाई नियंत्रणासाठी आणण्यासाठी खालीलपैकी कोणत्या साधनांचा वापर केला जातो? तर वरीलपैकी सर्व. बघा, मौद्रिक धोरण, आयात शुल्क आणि सार्वजनिक वित्तीय वितरण व्यवस्था. हा पण क्वेश्चन रिपीट आहेत. ओके, मागच्या काही क्वेश्चन पेपर मधले हे रिपीटेड क्वेश्चन आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देत चला रे. चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. पुढे बघूया आपण आता. पृथ्वीवरून विविध ताऱ्यांचे अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? खगोलीय परारश पद्धत वापरत असतात. मेदापासून किती ऊर्जा मिळते? तर 9 किलो कॅलरी ग्रॅम इतकी ऊर्जा मिळते. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार डॅश डॅश हा स्टेनलेस स्टील. ओके, चला हे 3 क्वेश्चन. त्यानंतर घ्या पुढे. खालीलपैकी कोणता शब्द गटात बसत नाही? तर बघा, पारा आहे, सोने आहे, लोखंड आहे आणि गंधक आहे. तर गंधक हा शब्द गटामध्ये बसत नाही आणि हा पण रिपीटेड क्वेश्चन आहे. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? तर सममूल्य भार या घटकाशी संबंधित आहे. ओके, चला इथपर्यंत पॉइंट क्लिअर. ज्या सॉफ्टवेअरद्वारे, आता इथे काही आपण संगणकाचे पण क्वेश्चन ऍड आउट केलेले आहे की जे रिपीट क्वेश्चन आहेत. ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास आपण काय म्हणतो? तर ब्राउझर असे म्हणतो. संगणकाद्वारे होणाऱ्या संदेशवहन नियंत्रण नियमावलीत काय संबोधले जाते? तर प्रोटोकॉल संबोधले जाते. त्यानंतर पुढे घ्या.
डाटा कम्युनिकेशन रेट हा कसा मोजतात? तर बीट्स पर सेकंद यानुसार मोजतात. ट्रॅप खडकापासून कोणते रूपांतरित खडक तयार होतात? तर जांभा. आणि जमिनीतून काय निघून गेल्यामुळे जमीन आम्ल बनतात? तर कॅल्शियम. ओके, ह्या प्रश्नांकडे व्यवस्थित लक्ष द्या रे, कारण पुढच्या भरतीसाठी हे क्वेश्चन तुम्हाला रिपीट येऊ शकतात. त्यामुळे मी निवडक प्रश्न घेतलेले आहेत. जमिनीतील आघात प्रतिबंध साधने कोणती? तर कार्बोटेक, बायोकार्बोटेक आणि फॉस्फेट. ओके, हे वरीलपैकी सर्व. आम्ल विल्म निर्देशनात बदल होण्यापासून प्रतिबंध करण्यासंबंधी सांगते त्याला काय म्हणतात? बफरिंग असे म्हणतात. ओके, चला पुढे घ्या. खालीलपैकी कोणत्या पिकास तंतुमय मुळ्या असतात? ज्वारी, ऊस आणि भात. ओके, वरीलपैकी सर्व. बीजांकुरांवर खालीलपैकी कोणते बाह्य घटक परिणाम करतात? पाणी, हवा, तापमान, म्हणजेच वरीलपैकी सर्व. पिकात पाण्याचे कार्य कोणते आहे? आता पिकामध्ये पाण्याचं कार्य काय असणार आहे? तर बघा, एका भागापासून दुसऱ्या भागापर्यंत अन्न पोहोचवण्याचे काम पाणी करतं. पाण्यामुळे खतातील अन्नद्रव्य विरघळून पिकास सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि अब तुम्हाला सी पर्याय दिलेला आहे, वरीलपैकी नाही म्हटलेला आहे. जर आपण पाहायला गेलं तर ए आणि बी हे दोनही पाण्याचं हे महत्वाचं कार्य आहे. तर याचं उत्तर आहे अ आणि ब दोन्ही पण. ओके, म्हणजे सी नंबरचं याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे घ्या. मका धान्यात स्टार्चचे प्रमाण किती आहे? तर 60 ते 68% इतके आहे. खालीलपैकी वर्णांपैकी मृद वर्णन कोणता आहे? तर ब हा मृद वर्णन आहे. खालीलपैकी कोणता वर्णांचा उच्चार हवेचा मार्ग न अडविता कराल? तर उ. ओके, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर घ्या. पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषण नामासारखा उपयोग केला आहे आणि विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला? तर उत्तीर्ण. ओके, हे त्याचं उत्तर आहे. पर्याय उत्तरातील गटाबाहेरचा शब्द कोणता? तर बघा, याचं उत्तर आहे चांगली. पुढे घ्या. सर्व नामाला स्वतःची वेगळी लिंग वचक अशी ओळख असते. सर्व नामाचे लिंग अथवा वाचनातील रूपे ते ज्या नामाच्या जाती येते त्यावरून निश्चित होते. या दोन्ही वाक्यांचा विचार करून पर्याय निवडा. ओके, बघा, फक्त दुसरे वाक्य बरोबर आहे. म्हणजे हे जे आहे हे दुसरं वाक्य काय आहे? बरोबर आहे. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. तर न्यायाधीश. ओके, क्रियेला पुढीलपैकी कोण जबाबदार असतो? तर कर्ता जबाबदार असतो. एक लक्षात घ्या, हे मराठी व्याकरणावरचे क्वेश्चन मी यामध्ये घेतलेले आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे की आपण या सेक्शनमध्ये बँकिंग, सहकार, ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी आणि सामान्य ज्ञान, चालू घडामोडी या संपूर्ण टॉपिकचे जे रिपीटेड क्वेश्चन आलेले आहेत सातारा जिल्हा भरतीसाठी, तर या सर्वांचा आपण स्टडी करतोय. का स्टडी करतोय? कारण इतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने सुद्धा हे क्वेश्चन तुम्हाला खूप महत्वाचे आहेत आणि रिपीटेड आहेत. ओके, पुढे घ्या. कोळ्याने नदीत टाकलेल्या जाळ्यामध्ये भरपूर मासे आले या वाक्यातील कर्ता कोणता आहेत? मासे. ओके, वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार ओळखा. वैभव पुस्तक वाचत आहे. तर याच्यातलं सी नंबरचं उत्तर आहे सकर्मक क्रियापद. पुढे घ्या. पुढील क्रियापद प्रकारच्या जुळवणारे अचूक उदाहरण निवडा. संयुक्त क्रियापद. यामध्ये घ्या. बाळ एवढा लाडू खाऊन टाक. मोठ्या मोठ्याने शब्दांची जात ओळखा. नेता लोक मोठ्या मोठ्याने बोलत होते. क्रिया विशेषण. हे त्याचं उत्तर आहे. क्रिया विशेषणाचा प्रकार ओळखा. नक्कीच. निश्चयदर्शक. मिश्र वाक्यातील गौण वाक्य कोणत्या अव्ययाने जोडले जाते? तर क्रिया विशेषण अव्ययाने जोडले जाते.
प्रकल्पसेवी बँका या वित्तीय संस्था असून त्याद्वारे नाणे बाजारातील कृती आणि डॅश डॅश यांचे संचालन केले जाते. बघा, कर्ज देणे, हमी, गुंतवणूक सेवा आणि याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. हा पण आपण बँकिंगचे तुम्हाला सेक्शन क्वेश्चन दिलेले त्यामधले हा रिपीट क्वेश्चन आहे. त्यानंतर पुढे घ्या. ज्या कर्जाचा काळ एकापेक्षा जास्त व जास्तीत जास्त डॅश डॅश वर्ष असतो अशा कर्जांना मध्यम मुदतीचे कर्ज म्हणतात. किती? 3. बघा, हा पण रिपीट क्वेश्चन आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी महत्वाच्या बेसिक नोट्स, पीडीएफ नोट्स, एमसीक्यू क्वेरी जे काही क्वेश्चन मी जे दिलेले व्यवस्थित जर वाचले असतील तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच समजेल ओके की किती क्वेश्चन यामधनं रिपीट आलेले आहेत. पुढे घ्या. व्यापारी बँकांची पतनिर्मिती डॅश डॅश बँकेवर अवलंबून असते तर रोख हे त्याचं उत्तर आहे. ठेव खात्यात डॅश डॅश किंवा अधिक ठेवणाऱ्या खातेदाराला भरणा पावतीमध्ये त्याचा पॅन नमूद करणं आवश्यक असते तर किती? 50,000. स्थानिक बँकांच्या परस्पर देयतेचे प्रतिसमायोजन डॅश डॅश संस्थेमार्फत केले जाते तर समाशोधन गृह. बेसेल 1च्या संरचनेचे किती आधारस्तंभ आहेत तर 1. अपरिक्रम ही दिलेला डॅश डॅश इशारा आहे तर धनादेश धारक. हा पण रिपीटेड, हे तीनही क्वेश्चन रिपीटेड क्वेश्चन आहेत हा. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा झालाच असणार ज्यांनी अभ्यास केला असेल व्यवस्थित त्यांचा, कारण यासाठी तुम्हाला वेळ देणं आवश्यक आहे मित्रांनो. प्राथमिक वित्त पुरवठ्यांना अधिकोष किंवा वित्त संख्यांमार्फत सहाय्यभूत म्हणून दुय्यम प्रपत्रकाच्या माध्यमातून अर्थशास्त्र किंवा रोख संग्रहाद्वारे अर्थपुरवठा म्हणजेच पुनर्वित्त होय. बघा, आता हा सातारा जिल्ह्याचा क्वेश्चन होता. आपण जे एमसीक्यू चे व्हिडिओ टाकले होते सातारा जिल्ह्यातले त्यातील क्वेश्चन आहे. सातारा जिल्ह्यातील किती टक्के क्षेत्र वनाखाली आहे तर 12.60%. पुढे संत गोपाळनाथ यांची समाधी कोठे आहे? त्रिपुटी येथे आहे. त्यानंतर घ्या. कोणत्या कंपनीने 7 जानेवारी 2024 रोजी, हा तुम्हाला जीके वरचा क्वेश्चन होता लेटेस्ट, 7 जानेवारी 2024 रोजी बंगालच्या उपसागरातील कृष्णा गोदावरी खोऱ्यातून तेल उत्पादनाला सुरुवात केली? ONGC हे त्याचे उत्तर आहे. ONGC कंपनीने. पंजाब नॅशनल बँकेने PNB कोणत्या ठिकाणी आपले कार्यालय स्थापन केलेले आहे? दुबई. पुढे घ्या. कोणत्या IIT संस्थेने कर्करोगावर उपचारासाठी भारतीय मसाल्यांचा वापराचे पेटंट मिळवलेले आहे? मद्रास. कृषी विमा योजनास एकाच छत्राखालील उपलब्ध व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने कोणते पोर्टल सुरू केलेले आहे तर सारथी. पुढे घ्या. भारतीय सैन्याने कोणत्या ठिकाणी आपली पहिली स्कॅन बँक सुविधा सुरू केली आहे तर नवी दिल्ली. 30 जानेवारी 2024 रोजी, जे आता कोणी नगर जिल्ह्याचे किंवा इतर जिल्ह्याची भरती परीक्षा देणार असाल तर त्यासाठी हे महत्वाचे क्वेश्चन आहेत. 30 जानेवारी 2024 रोजी कोणाला 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला तर अशोक सराफ यांना. ओके. पुढे घ्या. विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तुप्त डॅश डॅश असतो तर रुंद पाया आणि अरुंद माथा. सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीमध्ये मिळत आहे, याचे कारण काय आहे? जनुकी परिवर्तीय जीवाणू ते तयार करताय म्हणून. पुढे घ्या. जंतू संसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्त्रवत करतात तर मास्ट पेशी. गारव्यासाठी रेफ्रिजरेटर म्हणून काय वापरतात? फ्रेऑन आणि अमोनियम. हे वरीलपैकी दोन्ही हे त्याचं उत्तर आहे. जेव्हा आपण दुर्बल प्रतीचा ध्वनी मोठ्या ध्वनीत बदलतो तेव्हा ध्वनीची जी काही डॅश डॅश वाढवितात विपुलता. इथरनेट. बघा, इथरनेट काय आहे तर नेटवर्क इंटरफेस कार्ड आहे. इथरनेट म्हटलेला आहे. हा ऑगस्ट 2010 ला टेलिमेडिसिन क्षेत्रामध्ये डॅश डॅश हा कार्यक्रम सुरू झाला. धन्वंतरी. धन्वंतरी. हा चला पुढे. दुसऱ्याच्या वेबसाईट मध्ये अनधिकृत
शिरून त्यातील माहिती काढणं, त्यामध्ये माहिती टाकणं इत्यादी करणाऱ्यांना डॅश डॅश म्हटले जातं क्रॅकर्स. स्वर्ण जयंती विद्या विकास अंतरिक्ष उपग्रह कोणत्या खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो? तर विद्या वाहिनी. ओके, विद्या वाहिनी या नावाने ओळखला जातो. मॅग्नेटाइट या खजिनाचा रंग कोणता असतो? तर काळा. आम्लयुक्त जमिनी सुधारण्यासाठी कशाचा वापर करतात? तर चुना. आर्यन पायरेस्टिंगचा रंग कोणता असतो? तर पिवळा. हे सगळे रिपीटेड क्वेश्चन आहेत, व्यवस्थित फोकस करा याकडे. वनस्पती प्राणी यांच्या अवशेषापासून तयार केलेल्या खतास काय म्हणतात? सेंद्रिय. खालीलपैकी कोणत्या खतास पोषण द्रव्य प्रमाण कमी असते? तर भर खते. खरीप ज्वारीच्या एकूण क्षेत्रापैकी संकरित व सुधारित बियाण्यांच्या लागवडीचे प्रमाण किती आहे? 79%. कोको कोला पेप्सी या पेयामध्ये कोणत्या द्रवरूपी साखर वापरली जाते? तर हाय फ्रुक्टोज ग्लुकोज सायरप. ओके, HFGS. मराठीतील वर्णमालेतील किती अर्धस्वर आहेत? 4. खालीलपैकी शब्दातील दंत तालव्य व्यंजनायुक्त शब्द कोणता? तर जावई. एकाच व्यंजनात परत तेच व्यंजन मिळवले तर काय होते? द्वित होते. ज्या वर्णांचा उच्चार स्पष्ट करण्यासाठी स्वरांचे सहाय्य घ्यावे लागते त्यांना डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? बघा, आता इथे तुम्हाला पर्याय दिले, स्वरादी, स्वर, व्यंजन किंवा संयुक्त. तर इथं पर्याय क्रमांक क फक्त बरोबर आहे, अन्य चूक आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? क फक्त बरोबर आहे. ओके, म्हणजे काय? व्यंजन. क फक्त बरोबर आहे, बाकी सर्व चूक आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे? व्यंजन असे म्हणतात. उदार या विशेषणापासून भाववाचक नाम घडविण्यासाठी कोणते प्रत्यय उपयोगात येतात? य आणि ता. चतुर्थ विभक्ती प्रत्येकाची कार्य करणाऱ्या अवयवांचा गट खालील दिलेल्या गटातून निवडा. कर्ता, साठी, कडे आणि प्रत. पुढे घ्या. आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य ओळखा. तो आपणहून पोलिसांच्या स्वाधीन झाला. हे त्याचं उत्तर आहे. धातू ओळखण्याचे अक्षर कोणते? ने. भावकृत क्रियापद असलेल्या वाक्याचा पर्याय निवडा सांगितलंय. पित्त झाल्यामुळे प्रमोदला आज मळमळत आहे. हे त्याचं उत्तर आहे. पार्वती काकूंना साधी पर्वतीही चढवत नाही. या वाक्यातील चढवत हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? तर शक्य क्रियापद. काळ ओळखा. सुनील उत्तम क्रिकेट खेळेल. तर भविष्यकाळ. बेसेल 3 च्या शिफारशीचा भारतातील अवलंबन ही पूर्णत्वास डॅश डॅश रोजी करण्यात आलेली आहे. तर 31 मार्च 2019. क्षेत्रीय ग्रामीण बँकांच्या ऋण वसुलीचा दर डॅश डॅश पेक्षाही कमी आहे. 50% पेक्षाही. काही कर्ज परतीसाठी डॅश डॅश आठवड्याची पूर्वसूचना द्यावी लागते. 1. भारतीय अधिकोषण कायद्यानुसार प्रत्येक अधिकोषाला आपल्या शुद्ध लाभाच्या कमीत कमी डॅश डॅश रक्कम संचित निधीत टाकावी लागते. किती? 20%. सर्व फळझाडे खालीलपैकी कोणत्या प्रकारात वर्गीकृत करतात? तर यामध्ये आहे बहुवार्षिक पिके. चला, इथपर्यंत क्वेश्चन क्लिअर. पुढचे काही क्वेश्चन बघूया. डॅश डॅश मागणी पुरवठाच्या संतुलातून निर्धारित होणारा बाजारपेठ विनिमय दर आहे. तर तरलता विनिमय दर. त्यानंतर पुढे घ्या. डॅश डॅश गृहीतकांच्या मर्यादेवरील अपेक्षित पर्याय हा चलन अतिवृद्धीचा लेखांकन आहे. तर यामध्ये आहे याचं उत्तर ऐतिहासिक परिव्यय संकल्पना. डॅश डॅश हे पूर्वनिश्चित कालावधीतील विशिष्ट शोधन प्रवाहाच्या विनिमयाचे साधन आहे.
तर वित्तीय साधनांची अदलाबदल, प्रत्यक्ष पुरवठा कार्यामध्ये डॅश डॅश अंतर्भाव होतात, वाहतूक आणि साठवणूक. खालीलपैकी कोठे नगरपालिका अस्तित्वात नाही? बघा, मी सातारा जिल्ह्यावरती प्रश्न टाकलेले होते, तर यामध्ये तुम्हाला हे प्रश्न पण रिपीट आलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहिलेले असतील तर त्यांना निश्चित त्याचा फायदा झालेला असेल. खालीलपैकी कोठे नगरपालिका अस्तित्वात नाही म्हटलेलं आहे? तर जावळी. कोयना धरणाचा जलाशय डॅश डॅश सागर नावाने ओळखला जाते? शिवाजी. हा पण रिपीट क्वेश्चन आहे. पाल हे खंडोबाचे प्रसिद्ध ठिकाण कुठे, कोणत्या तालुक्यामध्ये म्हटलं? तर कराड. बघा, हे तीनही प्रश्न सातारा जिल्ह्यावरती आलेले होते जीकेच्या दृष्टीने. तसेच आता नगर जिल्ह्याचे पेपर देणार असतील तर त्या विद्यार्थ्यांनी थोडा नगर जिल्ह्याचे पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो एकदा व्यवस्थित जाऊन बघा. त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय. इंदिरा गांधी पक्ष अभयारण्य डॅश डॅश जिल्ह्यामध्ये कुठे आहे? तर मायनी. हा पण तुम्हाला सातारा जिल्ह्यावरचाच क्वेश्चन होता. म्हणजे जवळजवळ बघा, सातारा जिल्ह्यावरती तुम्हाला 5 ते 6 क्वेश्चन आरामात विचारले गेलेले आहेत. कोणत्या कंपनीने भारतातील पहिले स्वदेशी बनावटीचे इलेक्ट्रॉनिक मायनिंग स्ट्रेक तयार केलेला आहे? तर सॅनी इंडिया. मायक्रोसॉफ्ट. आता हे संगणकावरचे क्वेश्चन आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि ओपन एचा स्टारगेट हा संयुक्त प्रकल्प पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर सुपर कम्प्युटरशी संबंधित आहे. तर कोणत्या टीव्ही चॅनलने क्रिश आणि भूम या नावाने 2 AI अँकर सादर केलेले आहेत? डीडी किसान. हवाई संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी लष्कराने कोणत्या प्रणाली समाविष्ट करण्यास सुरू केलेली आहे? तर आकाश तीर. एक्स्ट्रासेट ही कोणत्या देशाची पहिली बहुतरंगी अंतराळ वेधशाळा आहे? तर भारत. कोणत्या संस्थेला उत्कृष्ट सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम PSU ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर HAL हे त्याचं उत्तर आहे. माध्यान्वय आहार उपयोजनातील प्राथमिक शाळेच्या पोषण आहारामध्ये डॅश डॅश कॅलरी अपेक्षित आहे? 450. हा पण मी आपल्या नोट सेक्शन मधला रिपीटेड क्वेश्चन आहे. जपानमध्ये आढळलेला मिनामाटा रोग टिंबटिंबमुळे झाला? पारा म्हणजे विषबाधा. हा जीकेचा क्वेश्चन आहे. पुढचे क्वेश्चन घ्या. वातावरणाचा किती भाग नेत्रवायू व्यापतो? तर 4/5. खालीलपैकी कोणते लुईस आम्ल नाही म्हटलेलं आहे? बेरियम क्लोराईड. खालीलपैकी कोणत्या तरंगाचे ध्रुवीकरण होत नाही? हवेतील ध्वनी लहरी. पुढे घ्या. माहिती तंत्रज्ञान कायदा हा पण रिपीट क्वेश्चन आहे, फक्त इथे तुम्हाला तारीख विचारलेली आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा डॅश डॅश केव्हापासून अंमलात आला? तर 17/10/2000. जगात सर्वात प्रथम माऊस कोणत्या साली वापरण्यात आला? तर 1964. बेसाइल्ड पासून कोणत्या रूपांतर खडक तयार होतो? तर हॉर्नब्लेड शीट. ओके. सामान्यतः प्रोफेशनल आर्ट आणि डिझाईन या कामासाठी डॅश डॅश हे प्रिंटर वापरतात? थर्मल. हे पण रिपीट क्वेश्चन आहे. भूपृष्ठाखालील शिलारस थंड होऊन बनवणाऱ्या खडकांना काय म्हणतात? पातालिक असे म्हणतात. रेगूर मृदा कोणत्या जमीन प्रकारात मोडते? तर काळी जमीन. मातीची घनता मोजण्याचे एकक कोणते आहे? ग्रॅम प्रति क्युबिक सेंटीमीटर. ओके. त्यानंतर घ्या. जमिनीचा सामू मोजण्याकरता कशाचा उपयोग केला जातो? तर pH स्केल. आम्लयुक्त जमिनीतील कोणती पिके येतात? तर चहा, कॉफी, बटाटा, रताळे म्हणजेच वरील पैकी सर्व पिकं त्या ठिकाणी येत असतात. त्यानंतर घ्या. महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीवरील कोणते हवामान आहे? तर उष्ण व दमट. चांगल्या बियाणाबद्दल अचूक विधान कोणते? बघा, आता इथे तुम्हाला अचूक विधान ओळखायचं आहे. बियाण्यात आर्द्रता कमी कमी असावी, बियाणे टपोरे किंवा एकाच आकाराचे असावे, बियाणाची उगम क्षमता जास्त व खात्रीशीर असावी. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर वरील पैकी हे तीनही आहे, म्हणजेच वरील पैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे.
काळ्या जमिनीला काय म्हणून ओळखले जाते? तर बघा, काळ्या कापसाची किंवा रेगूर, म्हणजे अ आणि ब हे त्याचं उत्तर आहे. जमिनीचा पिवळा रंग कशामुळे येतो? लिमोनाइट मुळे येतो. वनस्पतीचा किती टक्के भाग पाण्याने भरलेला असतो? तर 90% भाग. ओके. पुढे घ्या. घाटामध्ये पावसाळ्यात कोणती मृदा होते? तर कड्यांच्या पडगडीची धूप. खालीलपैकी मशागतीचे काम व अवजारे यांची योग्य जोडी कोणती? तर नांगरणी नांगर, कुळवणी पासीचा कुळव आणि ढेकळे फोडणे तव्याचा कुळव. ओके, म्हणजेच वरीलपैकी सर्व. नाचणी किंवा रागी यात प्रतिनिधीचे प्रमाण किती आहेत? तर 7 ते 10%. जे खत फक्त एक प्रमुख अन्नद्रव्य पुरवठा करते त्यास काय म्हणतात? बघा काय म्हणतात या ठिकाणी? सरळ खत असे म्हणतात. पुढे, खालीलपैकी कोणत्या पिकांमुळे धुपीला अडथळा मिळतो? तर भुईमूग, मटकी, सोयाबीन, हुलगा, मूग, उडीद आणि चवळी यामुळे. ओके, म्हणजे वरीलपैकी सर्व. लेझर प्रिंटरचा वेग कशामध्ये मोजतात? पीपीएम. माहितीचा अधिकार 2005 मधील कलम 8 कशाशी संबंधित आहे? तर दंड. हा पण रिपीट क्वेश्चन आहे, ता लक्षात असू द्या. त्यानंतर, एकवह्य बँकेची किती शाखा असतात? शाखा नाही. पतनियंत्रणात प्राप्त करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने डॅश डॅश केले पाहिजे? रोख राखीव प्रमाणामध्ये वाढ आणि बँक दरामध्ये वाढ करणे, हे त्याचं उत्तर आहे. पुढे घ्या. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीचा उपनदी नाही म्हटलेला आहे? मसनी. डॅश डॅश ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे कोयना. पुढीलपैकी कोण भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट बनलेली आहेत? अनामिक राजीव, हे त्याचं उत्तर आहे. YCMOU च्या कुसुमाग्रज अध्ययनातर्फे देण्यात येणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? गुलराज यांना प्रदान करण्यात आलेला आहे. गुलजार. ओके, गुलजार हे त्याचं उत्तर आहे. कोणत्या राजाने सरकारी दस्तऐवजामध्ये उमेदवारांच्या नावाबरोबरच आईचे नाव नोंदवणे बंधनकारक आहे? म्हणजे बघा, जे काही दस्तऐवज आहे या दस्तऐवजावरती आता आईचे नाव सुद्धा नोंदवणे बंधनकारक आहे. तर अशा कोणत्या राज्याने काय म्हटलेलं आहे? कोणत्या राज्याने असा निर्णय घेण्यात आलेला आहे? तर महाराष्ट्र. बघा, आता बरेचशा नेम प्लेट वरती या ठिकाणी कॅन्डिडेटचं नाव त्याच्यानंतर त्याचे आईचे नाव सुद्धा त्या ठिकाणी जोडणं बंधनकारक आहे. चला पुढे घ्या. डॅश डॅश हे मुख्य मेमरीचे 2 प्रकार आहेत, रॅम आणि रोम. डॅश डॅश यांना जॅक ईमेल्स असे म्हटले जाते, स्पॅम. हे पण रिपीट क्वेश्चन आहेत 2 संगणकाचे. पुढीलपैकी कोणते सर्च इंजिन आहे? गुगल, अल्टाविटॉस आणि याहू. हे पण रिपीट क्वेश्चन आहेत. विसंगत फाईलचा प्रकार ओळखा? डॉक. हा पण रिपीट क्वेश्चन आहे. मी मागच्या संगणकाचे स्पेशल लेक्चर घेतले होते, त्यामधले हे क्वेश्चन आहेत. खालीलपैकी गटातील विसंगत शब्द ओळखा? आईस्क्रीम हे त्याचं उत्तर आहे. बर्फ, पाणी, वाफ. ओके, आणि आईस्क्रीम हे त्याचं विसंगत शब्द आहे. जेव्हा संधी होणाऱ्या वर्गातील पहिला वर्ण व्यंजन असतो तर दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तेव्हा त्यास काय म्हणतात? व्यंजने असे म्हणतात. काय म्हणतात? व्यंजन. विशेष नाम ओळखा? सरस्वती. पदार्थवाचक नावे ओळखा? दूध, साखर, कापड आणि सोने. ओके, पुढे घ्या. गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? तर गोडवा. विभक्ती प्रत्यय लावून
लावणी सामान्य रूप न झालेले शब्द ओळखा तर गुरुला. जात ओळखा स्वतः म्हणजे सर्वनाम. सर्वनामाचे प्रकार ओळखा कसे सांगू तुला. प्रश्नार्थ. मराठी भाषेत मूळ सर्वनामे किती आहे? 9. वाक्यातील दर्शवलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदसंबंधास काय म्हणतात? कर्ता असे म्हणतात. काय म्हणतात? कर्ता. साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा तर काय असणार आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण. बायोगॅस व बायोमास हे संपुष्टात न येणारे इंधन म्हणून विचारात घेतले जातात कारण ते सौर ऊर्जेच्या मदतीने पुनर्चक्रवित केलेले असतात. पुढे घ्या. फायबर ऑप्टिक केबलमधील संदेश वहनाचे माध्यम कोणते आहे? तर प्रकाश लहरीच्या संबंधीचे आहेत. आणि शेवटचा क्वेश्चन घेऊया. ओके, हा जो आपला आहे शेवटचा क्वेश्चन. फायबर ऑप्टिक केबलच्या संदेश वहनाचे माध्यम हे प्रकाश लहरीचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती झाली तर या भरतीमध्ये लेखनिक आणि कनिष्ठ शिपायासाठी जे महत्वपूर्ण जे रिपीटेड क्वेश्चन होते इतर क्वेश्चन पेपर मधले आलेले त्या सर्व क्वेश्चन पेपरचा आपण स्टडी या संपूर्ण सेक्शन मध्ये केला. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना इतर पुढील जी काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती आहेत जसं की अहमदनगर आहे, अजून इतर जिल्हा मध्यवर्ती भरतीच्या परीक्षेच्या संबंधीच्या तारखा जाहीर होणार आहे. तर अशा भरती परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला हे प्रश्न देखील खूप महत्त्वाचे आहेत. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना PDF सेक्शन नोट्स पाहिजे असतील तर आपला व्हॉट्सअप नंबर देतो 85 30 80 42 74. यावरती तुम्हाला जर जिल्हा मध्यवर्तीच्या परिपूर्ण अशा मुद्द्याच्या नोट्स पाहिजे असतील किंवा MCQ सिरीज क्वेश्चन्स पाहिजे असतील तर अशा विद्यार्थ्यांनी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. व्हॉट्सअपला तुमचं नेम टाका आणि तुमचा डिस्ट्रिक्ट टाका आणि ब्रॅकेटमध्ये DCC बँक म्हणून ब्रॅकेटमध्ये असं नाव द्या. ओके, मग तुम्हाला फी चार्ट सेंड केला जाईल. पेमेंट केल्यावरती तुम्हाला व्हॉट्सअप सेक्शनला सर्व नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. इतर सर्व जिल्हा मध्यवर्ती भरती परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि आजच्या सेक्शनला आपण हे महत्त्वाचे प्रश्न समजून घेतले. तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर आजच्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना ऑल द बेस्ट. धन्यवाद.